राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार इंडोनेशिया देशाचे अगुस उदयाना यांना प्रदान। आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांचा उदयाना यांच्या हस्ते सन्मान। प्रतिनिधी श्याम जगताप। इंडोनेशियाचे अगुस उदयाना यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला असून आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। कोथरूड येथील गांधी भवन हॉलमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समिती आणि ट्रॅव्हल एक्सपर्ट डेस्टिनेशन्स यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुरस्काराने सन्मानित केले जाते। यंदाचा मानाचा पुरस्कार इंडोनेशियातील बाली येथील गांधीपुरी आश्रमचे पद्मश्री अगुस इंद्रा उदयाना यांना जाहीर करण्यात आला होता। भारताबाहेर महात्मा गांधीजींचे विचार कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले। हा पुरस्कार एअर मार्शल अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे किसन भोसले होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अभय छाजेड म्हणाले, गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढा सुरू केला तेव्हा जगभरात महायुद्धाचे सावट होते। महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला। आजचे पुरस्कारार्थी पद्मश्री अगुस इंद्र उदयाना हे खऱ्या अर्थाने गांधीजींचे अनुयायी आहेत। हे त्यांच्या इंडोनेशियातील गांधीपुरी आश्रम स्थापनेत मोलाचे योगदान दिले। गांधीजींचे विचार परदेशात प्रचार व प्रसार करणारे। त्याचप्रमाणे शरयू अगुस हे पुरस्काराचे मानकरी ठरले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल श्री अविनाश क्षीरसागर ज्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते म्हणाले, देशाला पुढे न्यायचे जर असेल तर शिक्षण फार महत्त्वाचे आहे। तसेच गांधीजींनी दिलेली शिकवण आज प्रत्येक भारतीयाने अंगीकारणे महत्त्वाचे आहे। या सोहळ्याला चित्रपट लेखक व दिग्दर्शक धनंजय बाहुलेकर, ॲडव्होकेट अभय छाजेड, सचिव अनवर राजन, माजी नगरसेवक प्रदीप बाबा धुमाळ, जमीर मुल्ला, दिग्दर्शक सागर वंजारी, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, प्राज इंडस्ट्रीजचे राजेंद्र मोरे, समृद्धी हॉटेलचे अरविंद चव्हाण, सुनील पवार, केपी जगताप, संदीप बर्वे, सचिन पांडुळे, रुपेश पार्टे, सचिन पार्टे, प्रांजित गवंडी, कुणाल मालुसरे, डॉक्टर रागेश शालगर, शशांक पाटील, शेखर ढमाले, नेहा ढमाले, कॅप्टन जगदीश जोशी, शैलेंद्र उत्तेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले या कार्यक्रमाचे आकर्षक ठरले आहेत। त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवला असून आदिवासी पारधी समाजामध्ये महात्मा गांधीजींचे विचार रुजवले आहेत। गांधीजींच्या विचाराने पुढे काम करीत आहेत। पारधी समाजाची मुलं मुली आजही मार्गदर्शन घेण्यासाठी येतात। तसेच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला। सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। ट्रॅव्हल एक्सपर्ट डेस्टिनेशन्स प्रमुख माधवी शेलार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर सूत्रसंचालन कपिल घोलप यांनी केले। आभार श्री राहुल शेलार यांनी व्यक्त केले। या सोहळ्याचे आयोजन श्री राहुल भरत शेलार व सौ माधवी राहुल शेलार यांनी केले। लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुनील शेवराबाई ज्ञानदेव भोसले, पत्रकार स्नेहा उत्तम मडावी इत्यादींसह या भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।